गावाकडच्या भयान गोष्टी या सिरीजमधला हा 24वा एपिसोड आहे. पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात. अनुभव क्रमांक 1. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अमेय पाटील यांनी पाठवला आहे. आमच्या शेताला लागूनच स्मशान होतं. ओढा ओलांडला की डावीकडे 3 एकर जमीन, ती आमचीच, आणि उजवीकडे स्मशानाची तार कुंपणाची भिंत. लहानपणापासूनच हे असंच बघत आलो, त्यामुळे कधी विशेष वाटलं नाही. फक्त संध्याकाळी 6 नंतर बाबा शेतात कोणाला थांबू द्यायचे नाहीत. गोष्ट आहे 10 ते 12 वर्षांपूर्वीची. त्या वर्षी आमच्याकडे मोटर बदलायचं काम निघालं आणि विहिरीत उतरून जुनी पाईपलाईन काढायची होती. म्हणून गणा नावाचा व्यक्ती, जो आमच्याकडे बरेच वर्ष काम करायचा, त्याला 2 दिवस उशिरापर्यंत शेतातच राहावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गणा आला तेव्हा जरा वेगळाच वाटला. नेहमीसारखा बोलत नव्हता. बाबांनी विचारलं, काय रे, बरं नाही का? तर म्हणाला, काही नाही मालक, रात्री धड झोप नाही लागली. इतकं बोलून कामाला लागला. पुढच्या रात्री तो पुन्हा शेतातच थांबला. मोटारचं काम अर्धवट होतं म्हणून. आणि त्या रात्रीनंतर गणा सकाळी आलाच नाही. दुपारपर्यंत वाट बघून बाबा त्याच्या घरी गेले. त्याची बायको दारातच रडत उभी होती. त्याला रात्री बरं वाटत नव्हतं. अंगात ताप भरला होता आणि पहाटे बडबड सुरू झाली होती. काहीतरी विचित्र न कळणारं. सकाळी दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी टायफॉइड सांगितलं. पण गणा 10 दिवस अंथरुणाला खिळून होता आणि त्यात न उठला. तो पहिल्यासारखा राहिलाच नाही. तो आमच्या शेतात परत कधीच आला नाही. मी हे सगळं तेव्हा फार मनावर घेतलं नव्हतं. ताप येणं, आजारी पडणं हे कोणालाही होऊ शकतं, स्मशानाजवळचं शेत असो वा नसो. पण नंतर आत्या, माझ्या बाबांची चुलत बहीण, त्या घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट कानावर पडली, जी आधी कधी ऐकली नव्हती. आत्या आणि आई स्वयंपाकघरात बोलत होत्या आणि मी बाहेरच्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो. दार उघडं होतं म्हणून ऐकू येत होतं. आत्या म्हणाली, तुम्हाला माहिती आहे का, त्या शेताच्या कोपऱ्यात आधी एक लहानसं ठाणं होतं म्हणे. आईच्या आईने सांगितलेलं मला. कुणाचं तरी लहान मूल गेलेलं आणि त्याची विधी नीट झाली नव्हती म्हणे. कुठलं तरी संकट आलं होतं घरात बाळणपणाच्या वेळचं. मग त्या मुलाला याच कोपऱ्यात पुरलं गेलं आणि तेव्हापासून म्हणे इथं कुणी रात्री थांबलं की त्रास होतो. गणाचं बघा ना कसं झालं. आई हसून म्हणाली, अगं ते सगळं जुन्या लोकांचं बोलणं. गणाला टायफॉइड झाला, डॉक्टरांनी सांगितलंय तसं. काकू यावर काही बोलल्या नाहीत, फक्त इतकंच म्हणाल्या, बरं बाई, तुम्हाला पटत असेल तर तसं. मी हे ऐकलं आणि विसरूनही गेलो, जसं लहानपणी बऱ्याच गोष्टी विसरल्या जातात. पुढच्या वर्षी मी 12वीत गेलो आणि अभ्यासाच्या रगाड्यात शेताकडे फार लक्ष नव्हतं. पण त्या वर्षी एक गोष्ट लक्षात राहण्यासारखी घडली. दिवाळीच्या सुट्टीत मी आणि बाबा रात्री उशिरा शेतातून परत येत होतो. रताळ्याचं पीक बघायला गेलो होतो आणि थोडा उशीरच झाला. 7:30ची वेळ. अंधार पडलेला. स्मशानाच्या भिंतीजवळून जाताना बाबा अचानक थांबले. मी त्यांना विचारलं, काय झालं बाबा? ऐक जरा. मला काही ऐकू येत नव्हतं, फक्त रातकिड्यांचा आवाज. पण बाबा तसेच उभे राहिले 1 मिनिटभर आणि मग म्हणाले, काही नाही, चल. आम्ही चालत राहिलो. घरी पोहोचल्यावर मी विचारलं, बाबा, तिथे काय ऐकलत? ते जरा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, मला वाटलं कोणीतरी लहान पोर रडतंय बांधावर, पण असं काही नसेल रे. त्यांच्या आवाजात एक अस्वस्थता होती.
जी मी आधी कधी ऐकली नव्हती. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, बाबा संध्याकाळी 6 नंतर शेतात कधीच थांबायचे नाहीत. आणि हे नियम त्यांनी कधीच मोडले नव्हते. कितीही काम असो, फक्त गणाच्या वेळी अपवाद झाला होता आणि तेही मोटरचं काम अडलं म्हणून. गणा 2 वर्षांनी वारला. वयोमानाप्रमाणे नाही, तो जेमतेम 45 वर्षांचा होता. गावात म्हणाले की हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या बायकोनं मात्र कधी नीट सांगितलं नाही की नेमकं काय झालं. ती फक्त एकदा आईला म्हणाली होती की त्या शेतातनं आल्यापासून ते पहिल्यासारखे राहिलेच नाही. तो रात्री दचकून उठायचे, कोणाशी तरी बोलल्यासारखं वाटायचं झोपेत. पुढे मी कॉलेजला गेलो, शहरात राहिलो आणि या गोष्टी हळूहळू मागे पडल्या. सुट्टीत घरी आलो की शेतात जायचो, पण आता तिथे एक वेगळाच माणूस काम बघत होता, नाथा काका. त्यांनाही मी एकदा सहज विचारलं होतं, इथे रात्री कोणी थांबत नाही का? त्यावर तो नुसता हसला आणि म्हणाला, आव मालक, आम्ही गडी माणसं, सांगितलेलं ऐकायचं, आम्ही प्रश्न नाही विचारत. तो मला एवढंच बोलला. मी अजून खोदून विचारलं नाही. गेल्याच वर्षी आजी गेली. बाबांची आई. तिच्या 13व्याच्या दिवशी घरात सगळे नातेवाईक जमलेले आणि रात्री जेवणानंतर बायका अंगणात गप्पा मारत बसलेल्या. मी तिथून जात असताना माझ्या काकूंचा आवाज कानावर पडला. ती कोणाला तरी सांगत होती, आमच्या लहानपणी एक बाई होती या गावात, जिचं बाळणपणात मूल गेलं होतं. तेव्हा सटवाईची पूजा राहिली होती म्हणे कुठल्या तरी कारणानं. आणि त्या बाईनं म्हणे शेवटपर्यंत सांगितलं की माझ्या मुलाला नीट निरोप मिळाला नाही, तो अजून इथेच फिरतोय. तसे दुसऱ्या बाईने विचारलं, मग काय झालं पुढे? त्यावर काकू म्हणाल्या, काय होणार, काहींनी सांगितलं ठाण्याची पूजा करा. कुणी म्हणालं जाऊ दे, आता कोण मानते अशा गोष्टी. एवढंच की त्या रात्री कुणी शेतात गेलं की काहीतरी अवघडल्यासारखं होतं आणि असे बरेच जण म्हणतात. मी तिथेच उभा राहून ऐकत होतो. कोणी माझ्याकडे लक्षही दिलं नाही आणि विषय पुढे सरकला दुसऱ्या कोणत्या तरी विषयाकडे. आजही मी गावातल्या घरी आलो की अजूनही त्या शेतात जातो. दिवसाढवळ्या काम असतं तेव्हा, पण संध्याकाळ झाली की पाय आपोआप घराकडे वळतात. गेल्या दिवाळीत मी एकटाच त्या बांधावरून जात होतो. जरा उशीर झाला होता आणि स्मशानाच्या भिंतीजवळ आलो तेव्हा मला एक क्षणभर वाटलं कोणीतरी अगदीच हलकेच दूरवर रडल्यासारखा आवाज आला. इतका हलका की खात्रीच नव्हती. वाराही असू शकतो किंवा एखादा कुत्राही. मी थांबलो नाही, सरळ चालत राहिलो आणि घरी पोहोचल्यावर कोणाला काही बोललोही नाही. फक्त इतकंच वाटलं की बाबा त्या रात्री जे ऐकून थांबले होते तेच मला आज ऐकू आलं की काय. आणि याचं उत्तर मला अजूनही माहीत नाही आणि कदाचित कधी कळणारही नाही. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजेंद्र यांनी पाठवला आहे. आमच्या गावात एक जुनं घर आहे, वेशीजवळ, ज्याला अजूनही लोक वैद्याचं घर म्हणतात. जरी गेल्या 60 वर्षांत तिथे कुठलाच वैद्य राहिलेला नाही. ते घर माझ्या पणजोबांच्या काळातलं. गोविंद वैद्य, गावातले जुने आयुर्वेदिक वैद्य, ज्यांच्याकडे आजूबाजूच्या 10-12 गावांतून लोक औषधासाठी यायचे. माझी आजी लहान असताना त्यांच्याच घराशेजारी राहायची आणि तिच्या बोलण्यातून मला त्यांच्याबद्दल थोडंफार कळत गेलं, पण नेहमीच अर्धवट, तुटक. जेव्हा आजी गेली तेव्हा तिच्या सामानातून एक जुनी वही सापडली. तिच्या हस्ताक्षरातली नाही तर आणखी जुनी, कुणा दुसऱ्याचीच. पानं पिवळी पडलेली, अर्धी वाळवी न खाल्लेली. मी ती वही उघडून बघितली तर त्यात औषधांच्या नोंदी होत्या. कुठल्या रोगावर कुठली पानं, कुठली मुळे, किती प्रमाणात. गोविंद वैद्यांचीच वही असावी असं वाटलं, पण शेवटच्या काही पानांवर लिहिलेलं वेगळंच होतं. नीट वाचताच येत नव्हतं. अक्षरं घाईघाईत काढल्यासारखं होतं.
आणि मध्येच काही ओळी खोडलेल्या. एका पानावर फक्त इतकंच वाचता आलं, साथीचा रोग थांबवायचा असेल तर बदल्यात काहीतरी द्यावंच लागतं. बाकी काही समजलं नाही. मी ती वही घेऊन आईकडे गेलो तिला विचारायला. आई वहीकडे बघून जरा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, ही आजीने का ठेवली होती कोण जाणे. जाऊ दे, जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काही अर्थ नाही. पण मी हट्टच धरला आणि नंतर शेवटी आई इतकंच म्हणाली, तुझ्या पणजोबांच्या काळात म्हणजे गोविंद वैद्यांच्या वेळी गावात एक मोठी साथ आली होती म्हणे. कॉलरा की देवीची नीट आठवत नाही. खूप माणसं गेली त्यात आणि मग अचानक साथ थांबली एका रात्रीत असे सगळे म्हणतात. मग मग काय झालं आई. मग काही नाही, साथ थांबली, गाव वाचलं. त्यांच्या घरातली एक खोली होती जी त्यांनी कायमची बंद करून टाकली. तिथे कोणाला जाऊ द्यायचे नाहीत, अगदी त्यांच्या बायकोलाही नाही. आई इतकं बोलून थांबली, जणू पुढे बोलायचं नव्हतं तिला. गोविंद वैद्यांचा वंश आमच्यापर्यंत नात्यानं पोहोचतो. माझी आजी त्यांची पुतणी होती, त्यामुळे ते घर जरी आता कोणी तिथे राहत नसलं तरी अजूनही आमच्याच नावावर आहे. मी लहानपणी त्या घराजवळून अनेकदा गेलो होतो. पडकं कौलं निखळलेली, दारं गंजलेली, पण आत कधी गेलो नव्हतो. त्या वहीनंतर मला उगीचच उत्सुकता वाटू लागली. एका रविवारी मी त्या घराची किल्ली शोधून काढली. घरातल्या जुन्या कपाटात एका पितळी डब्यात ठेवली होती आणि एकटाच त्या घराकडे निघालो. घरातून अपेक्षेपेक्षा जास्त सुस्थितीत होतं. जरी धूळ आणि जळमट असली तरीही 2 खोल्या साध्या होत्या. जुनं फर्निचर, तुटकी भांडी. पण तिसरी खोली जी घराच्या मागच्या बाजूला होती तिचं दार वेगळ्याच प्रकारे बंद केलेलं. बाहेरून एक लोखंडी अडसर लावलेला आणि त्यावर गंज चढून तो जवळजवळ जागचा हलतही नव्हता. मी बराच वेळ प्रयत्न केल्यावर तो अडसर निघाला आणि दार करकरत उघडलं. आतमध्ये फार काही नव्हतं. एक जुना पाट, त्यावर काही मातीची भांडी आणि भिंतीवर लाल रंगाने काढलेली कसली तरी आकृती. ती इतकी विटलेली की नीट ओळखताही येत नव्हतं. खोलीत एक वेगळाच वास होता, जुन्या औषधांसारखा, पण नक्की सांगता येणार नाही. मी जास्त वेळ थांबलो नाही. फोटो काढावेत असंही वाटलं नाही, कारण काहीतरी विचित्र होतं तिथे, जसं कोणीतरी मागून बघतंय. दार परत लावून मी घराबाहेर पडलो. त्या रात्री विशेष काही घडलं नाही, पण दुसऱ्या दिवसापासून घरात एक विचित्र गोष्ट सुरू झाली. माझी लहान बहीण, जी नेहमी शांत झोपायची, ती रात्री दचकून उठू लागली. आईला सांगायची की स्वप्नात कोणीतरी म्हातारा माणूस दिसतो, हातात वाटी घेऊन उभा असतो आणि मला काहीतरी प्यायला सांगतो. आम्ही याकडे फार लक्ष दिलं नाही. लहान मुलांना असली स्वप्न पडतात असं म्हणून सोडून दिलं. पण हे 4-5 रात्री सलग चाललं. मला जरी नीट उमगलं नसलं तरी सतत असं वाटत होतं की माझ्या जाण्यामुळेच तिला हा सगळा त्रास होतोय. पण मी तिला काहीच सांगितलं नव्हतं की मी त्या घरात गेलो होतो. बाबांच्या मोठ्या भावाला जेव्हा हे कळलं तेव्हा ते जरा सिरियस झाले. त्यांनी थेट मलाच विचारलं, तू त्या खोलीत गेला होतास का? मी हो म्हटल्यावर ते काहीच बोलले नाहीत, फक्त डोकं धरून बसले. नंतर बऱ्याच आग्रहानंतर त्यांनी इतकंच सांगितलं, आपल्या घरात एक समज आहे, पिढ्यानं पिढ्या चालत आलेला, की त्या खोलीत कोणी जायचं नाही. का हे नीट कोणालाच माहीत नाही, कारण जे माहीत होतं ते गोविंद वैद्यांबरोबरच गेलं. फक्त एवढंच सांगितलं जायचं. त्यांनी साथ थांबवली, पण त्यासाठी काहीतरी किंमत मोजली आणि ती किंमत अजून फिटलेली नाही. म्हणजे नक्की काय? काका हसले, पण त्यात काही खरा विनोद नव्हता. मलाही माहीत नाही रे. माझ्या वडिलांनीही मला हेच सांगितलं होतं आणि त्यांनाही त्यांच्या वडिलांनी. प्रत्येक पिढीला फक्त एवढंच कळतं, दार उघडायचं नाही. आता तू उघडलंस.
मला काय करावं काहीच कळत नव्हतं. अजूनही मी आई वडिलांना सांगितलं नव्हतं. काही दिवस उलटले. बहिणीची स्वप्न हळूहळू कमी झाली. 2 आठवड्यांनी थांबलीच. आम्ही सगळे हा विषय जवळपास विसरून गेलो. कदाचित निव्वळ योगायोग असेल. जुनी बंद खोली उघडली आणि लहान मुलीच्या मनात भीती बसली, इतकंच. पण एक गोष्ट मात्र राहून गेली. त्या घराची किल्ली मी परत जागच्या जागी ठेवली आणि पुन्हा अडसर लावला. पण आता तो अडसर आधीसारखा घट्ट बसत नाही. कितीही जोर लावला तरी तो थोडा सैलच राहतो, जसा काही आतून ढकलल्यासारखा. काका महिन्यातून एकदा जाऊन तो अडसर तपासून येतात. मी एकदा विचारलंही, कशाला एवढी काळजी घेता? तर त्यावर ते म्हणाले, आपल्या घरात एक नियम आहे रे, दार बंद ठेवायचं, कारण उघडलं का ते नक्की परत बंद करता येईल याची खात्री कोणालाच नाही. आज इतक्या वर्षानंतरही गावात कोणी विचारलं की वैद्यांच्या घरात काय आहे, तर उत्तर एकच येतं, माहीत नाही आणि बघायलाही जाऊ नका. मीही आता सगळ्यांना तेच सांगतो. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. माझे गावातले घर रेल्वे फाटकापासून 10 मिनिटांवर आहे आणि माझ्या गावातून शहराकडे जाणारा रस्ता रेल्वे रूळ ओलांडूनच जातो. एक साधा लेव्हल क्रॉसिंग, गेट नसलेला आणि फक्त पिवळा बोर्ड लावलेला आहे तिथे, सावधान इतकाच. रूळ ब्रिटिश काळातले. अजूनही तशीच मालगाडी रोज रात्री उशिरा त्यावरून जाते. लहानपणी आम्ही तिथे खेळायला जायचो, पण अंधार पडायच्या आत घरी परतायचे नियम होते. का आहे तेव्हा नीट कळायचं नाही. फक्त आजी म्हणायची की रुळाकडे रात्री फिरकायचं नाही आणि आम्ही तिचं ऐकायचो. कारणाचा शोध घेण्या इतकं कुतूहल तेव्हा नव्हतं. मोठा झाल्यावर एकदा कॉलेजच्या सुट्टीत घरी आलेलो. मित्रांबरोबर रात्री उशिरा गप्पा मारत बसलेलो. विषय निघाला रुळाचा. कोणीतरी म्हणालं की तुला माहिती आहे का, त्या रुळाजवळ एक रात्री लाईट दिसते म्हणे. मी हसलो. कसली लाईट? मालगाडीचीच असेल असं वाटतं, पण मालगाडी नसतानाही दिसते. माझा मामा सांगत होता, एकदा रात्री बाईकवरून जाताना त्याला दुरून एक दिवा हलताना दिसला, जसा कोणी कंदील घेऊन रुळावरून चालतोय. त्यानं हॉर्न वाजवला तर दिवा एकदम विझला. बाकीचे मित्र यावर हसले, कारण अशा गोष्टी गावात नेहमीच ऐकू येतात आणि बहुतेक वेळा त्या नुसत्याच गोष्टी असतात, त्यात काहीही तथ्य नसतं. एके वर्षी असाच मी गावी आलो होतो. बाबा शहरातून रात्रीच्या बसने येणार होते आणि बस स्टॉप रुळाच्या पलीकडे होता. मी त्यांना आणायला बाईक घेऊन निघालो. रात्री साधारण 11च्या सुमारास मी घराबाहेर पडलो. रूळ ओलांडताना नेहमीची सवय, डावी उजवीकडे बघून पुढे जायचं. पण त्या रात्री रुळाजवळ पोहोचलो तेव्हा बाईकचा दिवा एकदम मंद झाला, जसं काही बॅटरी संपत आल्यासारखा, किंवा बाईक बंद पडते की काय असं वाटलं. मी थांबलो. बाईक बंद करून परत सुरू केली. दिवा ठीक झाला, पण रूळ ओलांडत असताना मला जाणवलं शेजारून काही अंतरावर कोणीतरी चालत असल्यासारखा हलकासा आवाज येतोय. रुळाच्या दगडांवर पावलं पडल्यासारखा. मी थांबून बघितलं तर काहीच दिसलं नाही. अंधारच होता, कारण चंद्रही ढगाआड गेलेला. आवाज मात्र येतच होता, अगदी हळू, जणू कोणीतरी माझ्याकडे वेगानं चालतंय. मी बाईक जरा वेगात घेतली आणि रूळ ओलांडून पुढे गेलो. मागे वळून बघितलंही नाही. बस स्टॉपवर बाबा वाट बघत होते. घरी परतताना मी त्यांना काही सांगितलं नाही, कशाला उगीच असं वाटलं. काही दिवसांनी गावात एक बातमी आली. शेजारच्या वाडीतला एक तरुण, नाव नेमकं आठवत नाही, रात्री बाईकवरून रूळ ओलांडताना अपघातात गेला. मालगाडी येत असताना त्यानं ओलांडायचा प्रयत्न केला म्हणे,
अंधारात गाडी किती जवळ आलीये हे नीट कळलं नाही त्याला. गावात याबद्दल बरेच दिवस चर्चा झाली. काही जण म्हणाले, रात्री त्या रुळावर नीट लक्ष ठेवत नाहीत लोक, म्हणून असं होतं. पण म्हातारी माणसं काही वेगळंच बोलत होती. एके दुपारी मी आमच्या शेजारच्या आजोबांकडे बसलेलो आणि त्यांच्याकडे हा विषय सहज निघाला. ते म्हणाले, हे पहिल्यांदाच नाही होत बरं. माझ्या आठवणीत अशा 3-4 घटना झाल्यात या रुळावर गेल्या 40 वर्षांत. प्रत्येक वेळी रात्रीचीच वेळ आणि प्रत्येक वेळी माणूस म्हणतो, गाडी दिसलीच नाही, अचानक समोर आली. असं कसं होईल आजोबा? हेडलाईट तर लांबूनच दिसतो मालगाडीचा, आवाजही येतोच ना. आजोबा जरा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले, दिसतो, पण कधी कधी लोकांना दुसराच दिवा दिसतो म्हणे आणि तोच खरा वाटून ते पुढे जातात. इतकं बोलून त्यांनी विषय बदलला. मी हे सगळं ऐकून त्या रात्रीची आठवण झाली. तो मंद झालेला बाईकचा दिवा आणि तो पावलांचा आवाज. पण मी कोणाला याबद्दल बोललो नाही. कदाचित योगायोग असेल असं स्वतःशीच म्हणत राहिलो. गेल्या वर्षी गावातल्या पंचायतीनं त्या क्रॉसिंगवर एक साधा बांबूचा बॅरियर बसवला आणि एक वॉचमनही नेमला रात्रीच्या वेळेसाठी. वॉचमनचं नाव सुनील. तसा तरुण माणूस, फार अंधश्रद्धा नाही असं दिसणारा. पण एकदा गप्पांमध्ये तो सहज म्हणाला, रात्री 12 नंतर हा बॅरियर मी लांबूनच लावतो. जवळ जाऊन उभं राहायला नाही आवडत मला तिथे. त्यावर मी विचारलं, का रे? तो हसला आणि त्याने विषय टाळल्यासारखं केलं. काही नाही, सवय नाही अजून रात्रपाळीची म्हणून. त्याच्या बोलण्यात काहीतरी विचित्र वाटलं, जे मला नीट सांगता येणार नाही. आजही मी त्या रुळावरून रात्री गेलो की नकळत वेग वाढवतो. काहीच घडत नाही बहुधा. नुसताच अंधार, रातकिड्यांचा आवाज आणि दूरवर कधीतरी खऱ्याखुऱ्या मालगाडीचा भोंगा. पण एका मंद रात्री ढगाळ आकाश असताना रुळाच्या पलीकडे एक बारीकसा दिवा दिसला होता मला. स्थिर नाही, हलणारा, जसा कोणी हातात घेऊन चालतंय असा. मी थांबलो नाही, बघतही राहिलो नाही जास्त वेळ. सरळ पुढे निघून गेलो. घरी पोहोचल्यावर वाटलं कदाचित कोणी शेतकरी असेल कंदील घेऊन फिरणारा. पण त्या भागात रात्री कोणीच फिरत नाही हे मलाही माहीत आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TEKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TEKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.